हमने तो बस कलियां मांगी, कांटों का हार मिला। जाने वो कैसे लोग थे जिनसे प्यार को प्यार मिला। आता मात्र पाय इतके सुजायला लागले आणि जखमा एवढ्या वाढल्या की त्या काहीही केलं तरी बरं होत नव्हतं. म्हणून मग अमोल भानुशालींनीच आम्हाला डॉक्टर सौरभ जोशींचं नाव सुचवलं. पेशंटला ताबडतोब ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे, तर पैशासाठी थांबू नका तुम्ही मॅडम, खरंच सोमवारी ॲडमिट व्हा. आणि त्यांच्या या कोऑपरेशनमुळे आम्ही सोमवारी ॲडमिट होऊन लगेचच ऑपरेशन झालं. मी लास्ट 2 वर्ष ब्रेस्ट कॅन्सरपासून स्ट्रगल करून मी बाहेर आलेली आहे. आणि मला ना, तुला खरं सांगू, मला रडलेलं आवडत नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे सोल्युशन असतात. फाईट करायला लागतो, कोणी करायला काही येत नाही, आपलं आपल्यालाच करायला लागतं. मी सौ लीना गणेश चाफेकर, हे माझे पती मिस्टर गणेश विनोद चाफेकर. मी गणेश विनोद चाफेकर. मी सध्या डायनेकर आहे आणि आमचा तसा गोरेगावलाच व्यवसाय आहे. वयोमानाप्रमाणे जसं वजन वाढत गेलं, कामही वाढत गेलं आणि कामामुळे उभं राहण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याचं प्रेशर त्याच्या पायावरती यायला लागलं. 2018 मध्ये आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या पायाला ना काहीतरी काळे काळे डाग पडायला लागलेले आहेत आणि पाय खूप सुजायला लागले. म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट केलं. तर त्यांनी सांगितलं का ते शुद्ध रक्त खाली जातं पण अशुद्ध वरत येत नाहीये, काहीतरी पायाचे वॉल लूज झालेले, तर त्याची आपल्याला सर्जरी करायला लागेल. नंतर ते एक त्यांनी काय ओपन सर्जरी केली, त्याची वॉल टाईट करण्यासाठी. पण जवळ एखादं 8-10 महिने बरं वाटलं, पण नंतर परत पायाला सूज यायला लागली. परत त्याचे पाय सुजायला लागले आणि आता तर पायाला जखमा व्हायला. म्हणून आम्ही मग ठाण्याचे जे भानुशाली डॉक्टर आहेत त्यांना कन्सल्ट केलं. तरी त्यांनी आम्हाला त्याला 4 लेअर बँडेज आणि स्टॉकिंग्स वगैरेचा पर्याय दिला. ते वापरून सुद्धा 7-8 महिने परत व्यवस्थित झालं आणि परत हा त्रास त्याला सुरू झाला. आता मात्र पाय इतके सुजायला लागले आणि जखमा एवढ्या वाढल्या की त्या काहीही केलं तरी बरं होत नव्हतं. म्हणून मग अमोल भानुशालींनीच आम्हाला डॉक्टर सौरभ जोशींचं नाव सुचवलं, जे व्हेरिकोज वेन्समध्ये तज्ज्ञ आहेत. आम्ही सौरभ जोशींकडे गेल्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर खरंच अगदी 100% हे कळलं की त्याला व्हेरिकोज वेन्स आहेत. त्याच्या वेन्स त्या अशुद्ध रक्त साठवून एवढ्या फुगल्या आहेत की त्याच्यावरती तातडीने इलाज करणं गरजेचं आहे. आणि मी सुजित कुमारांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी मला परत सगळे रिपोर्ट्स करायला लागतील म्हणून सांगितलं. परत रिपोर्ट केलेले सुद्धा मी अगदी रविवारी त्यांना शेअर केले, पण रविवारी सुद्धा त्यांनी मला पूर्ण सगळं स्टडी करून ऑपरेशन दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 7 वाजता तुम्ही ॲडमिट व्हा असं सांगितलं. गोष्ट होती की एवढ्या लवकर फटाफट एवढं मोठं निर्णय कसा काय घेणार, कारण शेवटी सगळं करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही आणि पैशाचा प्रॉब्लेम. अगदी ट्रीटमेंट खूप चांगली आहे, पण पैशाचा विषय आल्यावरती मी सुजित कुमारांना प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा मेडिक्लेम रिन्यू झालेला आहे, पण एवढी कॅश काही माझ्याकडे आता तुम्हाला द्यायला नाही आहे. तर त्यांनी मला अगदी कुठल्याही गोष्टीची आडकाठी न करता त्यांनी मला सांगितलं तुमच्याकडे जी काही कॅश आहे ती तुम्ही जमा करा, उरलेले पैसे आपण मेडिक्लेमचा क्लेम क्लिअर झाल्यानंतर आपण सेटलमेंट करू. त्याबद्दल अजिबात निशंक राहा तुम्ही, पण पेशंटला ताबडतोब ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे, तर पैशासाठी थांबू नका तुम्ही मॅडम, खरंच सोमवारी ॲडमिट व्हा. आणि त्यांच्या या कोऑपरेशनमुळे आम्ही सोमवारी ॲडमिट होऊन लगेचच ऑपरेशन झालं. व्हेनासील पद्धतीने गणेशच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि अतिशय अद्ययावत असे स्टरलाइज गॉज, ड्रेसिंग, अर्गोस्टॅट आणि बॅक्टिग्रास सारखे ड्रेसिंग्स वापरण्याचा सल्ला डॉक्टर सौरभ जोशींनी आम्हाला दिला, ज्यामुळे त्याच्या त्या पायाला झालेल्या जखमा या भरण्यासाठी खूप त्याचा उपयोग झाला. आणि आता मला व्यवस्थित बरं वाटत आहे. जखमा सगळ्या आता
क्लिअर झालेले आहेत. आणि डॉक्टर सौरभ बद्दल तुला खरं सांगू ना, तो मला ना खरं सांगू, जस्ट लाईक माझा लहान भाऊ आहे आणि अगदी प्रेमाने समजवतो याला, काका असं नाही करायचं, अहो मी पण करतो, करायला लागतो. मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही समोसा खाऊ नका, तुम्ही खा पण कमी खा. तुम्ही वजन कमी कराल ना तेवढं तुम्हाला जास्त इफेक्ट दिसेल आणि ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. इतकं मला त्याचा तो जो पेशंटचा बोलायचं जे टॅक्ट आहे ना, तीच एवढी आवडते ना. याचं सगळं श्रेय मी डॉक्टर सौरभ जोशींना तर देईनच, पण सौरभ जोशींबरोबर त्यांची जी टीम आहे ती इतकी ऍक्टिव्ह आणि प्रॉम्प्ट आहे ना की मी कितीही वाजता, भले मग रात्र असो, त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते लगेच त्या गोष्टीचा निदान जे काही उत्तर असेल ते मला दिलं जातं. भले मला कुठला तरी प्रश्न असेल, औषधाबद्दल काही इन्क्वायरी असेल, डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करण्याबद्दल काही असेल, त्याबद्दल मी सुजित कुमारचं तर नाव अगदी आवर्जून घेईन, कारण मी पर्सनली त्यांना कॉन्टॅक्ट करते. आणि अगदी प्रॉम्प्ट टीम की कुठलाही वेळ न दवडता ते आपल्याशी संपर्क साधतात आणि आपल्या शंकेचं निरसन केलं जातं. डॉक्टरला भेटायचं असून दे किंवा औषधाबद्दल काही क्वेरी असून दे किंवा ट्रीटमेंट बद्दल असून दे, फार अतिशय उत्तम त्यांची टीम आहे जिच्यामुळे आपल्याला समाधान मिळतं की आपण एका योग्य डॉक्टरच्या टीमशी च्या संपर्कात आहोत. आणि खरंच खूप मानसिक समाधान मिळतं. जर कोणाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास असेल तर मी नक्कीच डॉक्टर सौरभ जोशींचं नाव सुचवीन. त्यांच्याकडे खरंच जा, तुमच्या व्हेरिकोज वेन्सचा आजार ते नक्की बरा करतील. आत्ताच मी लास्ट 2 वर्ष ब्रेस्ट कॅन्सर पासून स्ट्रगल करून मी बाहेर आलेली आहे आणि मला ना, तुला खरं सांगू, मला रडलेलं आवडत. आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे सोल्युशन असतात. फाईट करायला लागतो, कोणी करायला काही येत नाही, आपल्यालाच करायला लागतं. त्याच्यामुळे कसं, ह्याचा व्हेरिकोज वेन्सचा त्रास ज्यावेळी ऑपरेशन केलं ना, तो डॉक्टर सौरभला विचार, आय वॉज अलोन विथ हिम, नो वन वॉज देयर विथ हिम. माझ्या मुलीला पण मी सांगितलं, काय काळजी करू नका, आय एम टफ इनफ टू फाइट एव्हरीथिंग. उसके लिए तो वो ये था ना, तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा